हे असं आमचं एवढं सामान पूर्ण लिफ्ट भरली आहे. अख्खी स्ट्रेचर लिफ्ट भरली. अर्ध्याहून अधिक यांचंच आहे. श्री बाप्पा बाय बाय. आणि हा अद्वैत. पप्पांना अचानक काम आल्या कारणाने पप्पा उद्या संध्याकाळचा फ्लाईट घेऊन येणार आहेत. चल आपण लवकर निघूया, वेळ उठेल नाही तर. चल 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 युमोडी. सो आम्ही निघालो आहोत गोव्याला. आज रात्री आम्ही राहणार, आमचा स्टे आहे कराडला. कारण आम्ही आधी कराड आज रात्री स्टे, त्यानंतर उद्या सकाळी उठून नरसोबाची वाडी आणि त्यानंतर मग गोवा असं जायचं आमचं ठरलेलं आहे. सो आता शरण्य मागे बसलाय आणि इथे व्योम झोपलेला आहे. अभिषेक ऑफिस सांभाळ. आमच्या 4 गाड्या आहेत टोटल. आमच्या गाडीमध्ये आहे मी, अभिषेक आणि माझी 2 बाळं, आणि अद्वैत आई एका गाडीमध्ये, चाका, सारी काकू, रेवा एका गाडीमध्ये आणि मीच मैत्रा एका गाडीमध्ये. आम्ही जरा सुटसुटीतच चाललोय 4 गाड्या घेऊन. कारण रोड ट्रिप म्हटल्यानंतर प्रत्येकालाच गाडी चालवायची असते. प्रत्येकाला गाडी चालवायचा आनंद घ्यायचा आहे. पप्पांनी बघितलं ना एवढं फास्ट चालवताना, ब्लॉग मध्ये बघतीलच. वी आर ऑलरेडी ऑन 130. मारला ब्रेक मारला. 1 मिनिटावर आमचं कराडचं हॉटेल. आम्ही कराडला पोहोचलोय. आम्ही निघालो होतो 4 वाजता. 6 तासात कराड. वेळ हो, आणि पुण्यात ट्रॅफिक होती तरी पण आपण व्यवस्थित पोहोचलो. मामाने दोघांना उचललंय छान. शरण्य झोपलाय. 10:30ला बंद होतंय किचन. आल्या व्योम इकडे मस्त लोळतोय. त्याला बरं वाटलंय एवढ्या वेळाने लोळून. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळचे वाजलेले 6:45 आणि आमचं हे हॉटेल अगदी हायवेलाच लागून आहे. 7-7:30पर्यंत निघण्याचं आमचं प्लॅनिंग आहे. व्योम झोपलाय. आमच्या झाल्यात आंघोळी. तर वाजलेले आहेत 7:30 आणि आम्ही निघालोय. बाहेर मस्त थंड वातावरण आहे, छान, आणि रस्ता आहे. 100 meters turn left. इथला साधा जो कंदी पेढा असतो तो आय लाईक दॅट. आम्ही जवळजवळ एक 16-17 वर्षापूर्वी आलो होतो. अगदी छान दर्शन झालं आमचं. अगदी सुटसुटीत, काही गर्दी नाही, काही नाही. खूप छान. आणि ही कृष्णामाई संथ वाहते. शरण्यला पाणी खूप आवडतं आणि मामा त्याचे हट्ट पुरवतोय. त्याला खाली घेऊन जातोय पाण्यात पाय बुडवायला पुन्हा एकदा. त्याला एकट्याला चढायचं असतं, हात नाही लावायचं. एकादशी म्हणून आईला इथे तुळस सापडली तर आई लगेच इकडे तुळशीला दिवा लावते. नरसोबाच्या वाडीचं आपलं छान दर्शन झालं आणि आता आम्ही निघालो आहोत पेडण्याला. काय सुंदर आहे ना परिसर. खूप छान वाटतंय रे. ही आमची देवी आहे, आमची कुलदेवी आई भगवती. तिला दाखवायला व्योमला घेऊन आलोय आम्ही. पहिल्यांदा व्योम आलाय. खाली
खाली काहीतरी शोधतोय. कधीपासून खाली काहीतरी शोधतोय हा. आणि आपण फायनली पोहोचलोय गोव्याला. असनोडे म्हणतात त्याला. वन ऑफ द बेस्ट प्रॉपर्टीज ऑफ क्लब महिंद्रा. बेस्ट आहे, खूप सुंदर. सामान एवढं भरलंय त्या गाडीत पण. वेलकम ड्रिंक घ्या अभिषेक. मी ऑलरेडी सांगितलेलं. आपण इथे गेल्या वर्षी आलेलो ना. त्याने ओळखलं माहिती रिसेप्शनला. हा शरण्य ना. शरण्य नाही ना. शरण्य नाही ते रिसेप्शनिस्ट. तुम्ही आलेलं आम्हाला आठवतं. खरंच की काय फेकतो काय पण. नाही खरंच. ठीक आहे येतो का. बस ना. अच्छा हे आपली कुठे ते सांग. हॅलो हॅलो दादा झूम. त्याला पकड रे. जेव्हा लहान बाळ आपल्या बरोबर असतात तेव्हा पॅन्ट्री असणं हॉटेलमध्ये, हॉटेल रूममध्ये इज अ बेस्ट पार्ट. कारण त्यांच्या बॉटल्स धुवा, जेवण गरम करा, हे ते बरंच सगळं असतं. ही आमची आणि बाजूला मैत्राची रूम आहे आणि खाली आईची आणि चाकाची रूम आहे. अशा 4 रूम आहेत टोटल. बेडवर नाही चढायचं. शूज काढायचे आणि मगच. ओ गॉड. शूज काढ पहिला. हॅलो. ते वाजलेले आहेत 5-5:30 वाजले पण वाटतं. 5:30 वाजले संध्याकाळचे. आम्ही आत्ताच 15 मिनिटापूर्वी चेक इन केलेलं आहे आणि आत्ता आम्ही लगेच चेंज करून स्विमिंगला सुद्धा चाललो आहे. आम्हाला आमच्या ट्रिपचा थोडा पण वेळ फुकट घालायला आवडत नाही. आता स्विमिंग पूल बंद व्हायला फक्त अर्धा तास आहे तरी पण आम्ही आलो आहे. सगळं 1-1 तासावर आहे. गार्गी इकडे एकटी व्योम बरोबर थांबली आहे आणि आम्ही जेवायला इथे चाललोय बुफे. हॅलो हॅलो पप्पा. हॅलो. हाऊ वॉज युअर फ्लाईट. Delayed by 45 minutes. ओके. तरी वेळेत आला. किती वाजले आता. आज आम्ही आता फायनली गोव्याला पोचलो आहोत. आजची पहिली रात्र आहे गोव्यामध्ये आणि अशा प्रकारे आज आम्ही आता गप्पा मारत बसलो होतो रात्री पहाटे जवळजवळ 4 वाजेपर्यंत. तर आता ह्या ब्लॉगचा मी इथेच एंड करते आणि पुढचे गोवाची ट्रिप पाहण्यासाठी पुढचा ब्लॉग पहा. तोपर्यंत बाय.